आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सध्या चर्चेत आलंय। कारण संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फुटू शकतात असं बोललं जातंय आणि त्यामुळे ठाकरेंच्या खासदारांनी दाखवलेली एकीची वज्रमूठ ही ढिली पडणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। या प्रश्नाचं उत्तर शोधूया या रिपोर्टमधून। ज्यांना पक्षामध्ये विचारलं जात नाही, ज्यांची दखल घेतली जात नाही, असे अनेक लोक आहेत। ते आता उभाटाला कंटाळून शिवसेनेत प्रवेश करतायत। या एकनाथ शिंदेच्या पक्षाला नाही काम, ती चालल्यात नाराज। नेहमीप्रमाणे त्यांना नाराजीचा रोग जळलेला आहे। महाराष्ट्रात पुन्हा फोडाफोडीचं राजकारण होणार का? राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येणार का? ठाकरेंच्या खासदारांनी दाखवलेली एकीची वज्रमूठ ढिली पडणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 खासदार शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचं बोललं जातंय। 27 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय। अधिवेशनापूर्वी किंवा अधिवेशनावेळी ऑपरेशन टायगर राबवण्याचा प्रयत्न आहे। ठाकरेंचे 5 खासदार शिंदेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। पक्षांतरबंदी टाळण्यासाठी आणखी एका खासदाराला गळाला लावण्याचा प्रयत्न आहे। ऑपरेशन टायगर ज्यांचं नाव सर्वांनी मिळून दिलेलं आहे, त्याचं आता पुन्हा आणखीन जोमाने सुरुवात होते। ज्यांची दखल घेतली जात नाही, असे अनेक लोक आहेत। ते आता उभाटाला कंटाळून शिवसेनेत प्रवेश करतायत आणि ही प्रक्रिया आमची जोमात सुरू होणार आहे। गिरीश महाजन एकनाथ शिंदेचा पक्ष फोडतात, ही सूत्रांची माहिती आहे। गिरीश महाजन खासगीमध्ये असे बोलतात की एकनाथ शिंदेचा पक्ष मी जमीनदोस्त करेन। या एकनाथ शिंदेच्या पक्षाला नाही काम, बरं का? ती चालल्यात नाराज। नेहमीप्रमाणे त्यांना नाराजीचा रोग जळलेला आहे। लोकसभेला ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार निवडून आलेत। मात्र त्यातील एखाद दुसऱ्या खासदाराला शिंदेच्या शिवसेनेत जायचं असेल तर पक्षांतर बंदी कायदा अडसर ठरू शकतो। अशा परिस्थितीत ही कारवाई टाळण्यासाठी 2/3 लोकप्रतिनिधींना गट असणं आवश्यक आहे। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या 9 पैकी 6 खासदारांना गळाला लावलं जात असल्याच्या चर्चा रंगल्यात। तर पक्षांतर बंदी कायदा नेमका काय आहे, सदस्यत्व कधी रद्द होतं ते आपण ग्राफिक्स मधून पाहूयात। कोणत्याही लोकप्रतिनिधीनं स्वतःहून आपल्या पक्षाचा राजीनामा दिल्यास, निवडून आल्यानंतर इतर पक्षात सामील झाल्यास, कोणत्याही लोकप्रतिनिधीनं पक्षाचा व्हीप न मानल्यास सदस्यत्व रद्द होतं। तर 2/3 सदस्य मूळ पक्षातून बाहेर पडल्यास, 2/3 सदस्यांनी दुसरा गट स्थापन केल्यास, 2/3 सदस्य दुसऱ्या पक्षात विलीन झाल्यास सदस्यत्व रद्द होत नाही। एका विशिष्ट काळानंतर एक सक्षम नेतृत्व, दिशा पक्षाला, संघटनेला देणं, संघटनेशी नेत्याचं किती आपुलकी किंवा संवाद आहे, हे सगळं एकदा पाहिलं तर मला वाटतं शेवटी कुठंतरी एका मर्यादेनंतर भ्रमनिरास्त नक्की कार्यकर्त्यांचाही होतो। मला असं वाटतं कदाचित हे आता तुमच्याकडनं कळलं, पण मला असं वाटत नाही की ते काही होऊच शकत नाही असं नाही, कदाचित होऊही शकतं। हे चर्चा नेहमीची आहे, ही चर्चा होत राहणार। सत्ता आहे आणि सत्तेतील लोक ही चर्चा करत राहणार विरोधकांना कमजोर करण्यासाठी। त्यामुळे मला वाटत नाही यामध्ये तथ्य आहे, सत्य आहे आणि आज तरी परिस्थिती तशी कुठेही दिसत नाही। विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी अस्वस्थता असल्याचं बोललं जातंय। अनेकांना त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता लागून राहिली आहे। हीच संधी साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ऑपरेशन टायगर राबवलं जातंय। त्याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेची वाट धरली आहे। आणि मोठमोठे माजी आमदार, खासदार हे सगळे लोक आज या ठिकाणी प्रवेश करतायत। हे सगळं करण्यासाठी आपल्या इकडे म्हणे की मांजराच्या गळ्यात घंटी कोणतरी बांधली पाहिजे। नक्कीच कोणी ना कोणी घंटी बांधणारा त्या ठिकाणी पुढे येईल। खासदारही संपर्कात आहेत आणि अनेक आमदार सुद्धा संपर्कात आहेत आणि ऑपरेशन टायगर आमचं सुरू आहे। या सगळ्यांचा प्रवेश करूनच ते ऑपरेशन टायगर पूर्ण होतं। पण ठाकरे गटांचे कोण फोडायचे असेल तर ऑपरेशन टायगरने ऑपरेशन पेंग्विन करायला पाहिजे। टायगर आणि उद्धव ठाकरेचा काही संबंध नाही, म्हणून ऑपरेशन पेंग्विन हे योग्य नाव असेल आणि मग त्यानुसार ज्यांनी करायचं त्यांनी करावं। गेल्या 3 वर्षात राज्यातील राजकारण किती बदललं हे सर्व देशानं बघितलंय। शिवसेनेची 2 शकलं होती असं कुणाच्या स्वप्नात नसतानाही एकनाथ शिंदेंनी बंड केलं। तर
काका शरद पवारांची साथ सोडून अजित पवारही भाजपाच्या मांडीला मांडी लावून बसलेत. त्यामुळे आता सत्तेची चव चाखण्यासाठी शरद पवार अथवा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार खासदार महायुतीत गेल्यास आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.